स्नेंडर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आजची परिस्थिती काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते यावर सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे आंदोलनानंतर आपली काय परिस्थिती झालेली आहे आणि ही कुणामुळे झाली. काही विद्यार्थी जे आहेत ते काही विद्यार्थी आपल्या त्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर आले आहेत, परंतु नेतृत्व बदल झाल्यामुळे म्हणजे नेतृत्व बदल म्हणजे एकीकडं बालाजी चाकूरकर साहेब, दुसरीकडं तुकाराम बाबा, नंतर आपले देवरे साहेब, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे आंदोलनाची सुरुवात आहे. नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे हे आपल्याला माहित आहे, परंतु या आंदोलनामध्ये एक वाक्यता दिसत नाही हे आपल्याला समजून येत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण सर्व ग्रुपला आहात, म्हणजे ऑल युवा प्रशिक्षणार्थी महाराष्ट्राच्या ग्रुपवर आहात, 36 जिल्ह्यांच्या ग्रुपवरती आहात, जळगावच्या ग्रुपवर आहेत, बाकी इतरही ग्रुप आहेत, जिल्ह्यांची ग्रुप आहेत. या सर्व ग्रुपला जेव्हा आपण बघतो त्यावेळेला एक वाक्यता दिसत नाही. नेमका मागण्या कोणत्या आहेत तेही आपल्याला समजत नाही. मागण्या आपल्याला बालाजी चाकूरकर साहेबांच्या वेगळ्या मागण्या दिसत आहे. कोणी परमनंट रोजगार मागताय, तर कोणी 11 महिन्याचा GR मागत आहे. मग ह्या ज्या मागण्यांमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे शासनाला पण ते बरं वाटते, कारण शासन पण त्याच बाजूने विचार करत आहे की यांच्यात एक वाक्यता नाहीये तर ठीक आहे. आणि असाच काळ मात्र लोटत आहे आणि असेच ते 24 दिवस सुद्धा आझाद मैदानावरती गेलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. मग यात दोष आपला पण आहे आणि दोष नेतृत्वाचा पण आहे हे लक्षात घ्यायचं आहे. नेतृत्व जरी आपण सर्वांनी करत असले किंवा सर्वांनी पण त्यांच्या नेतृत्वाला सर्वांनी दुजोरा देत किंवा सपोर्ट करत जर त्या ठिकाणी मुंबई इथे जर उपस्थित झाले तर त्याला थोडा जास्त धार आली असती हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. परंतु वेगवेगळ्या वेळेने गेल्यामुळे आणि मधातच कुठेतरी जी मागणी होती त्या मागणीला न जुमानता तुम्ही दुसरीच काहीतरी शासनाने दुसरंच काहीतरी 5 महिन्याची वाढ केलेली आहे. त्यामुळे जी मागणी होती त्या मागणीची धार मात्र कमी झालेली आहे. आता सध्या वेळ काय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा कार्य प्रशिक्षणाचा काळ संपलेला होता त्यांच्यासाठी 5 महिने वाढ झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग सुद्धा केलेली आहे आणि ते विद्यार्थी मात्र आंदोलनाला येत नाहीत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ज्यांना गरज असून सुद्धा त्या आंदोलनाला येत नसेल तर त्या आंदोलनाला काही अर्थ राहणार नाही. कारण जे नेतृत्व जरी तुमच्यासाठी उभं राहिलेलं ते 1 वर्ष जरी त्या आंदोलन आझाद मैदानावर राहत असेल पण तुम्हीच त्या ठिकाणी राहणार नाही तर त्या आंदोलनाचा अर्थ काय. किंवा जो माणूस नेतृत्व स्वीकारत आहे किंवा जो माणूस नेतृत्व करते त्याचं काय, असे तुकाराम बाबा यांनी सुद्धा बोललेले आहे. कारण तुमच्याशिवाय, कारण लढा तुमचा आहे, समस्या तुमची आहे, आम्ही फक्त नेतृत्व आहे, तुम्हाला साथ देतो आहे. आणि जर तुम्हाला साथ देऊनही तुम्ही जर त्या ठिकाणी उपस्थित राहत नसाल, तुम्ही जर त्या ठिकाणी येत नसाल तर तुमच्या या जो आंदोलन आहे किंवा तुमचं जे तुमच्यावर होणारा जो अन्याय आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहे असे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून तुमचा तो जो परिपत्रक आहे तो परिपत्रक काढण्यासाठी जास्त मदत केलेली आहे, जे भरतशेठ गोगावले साहेबांसोबत बोलून सुद्धा. आणि त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणजे आता 2-3 दिवसापूर्वी आपल्यासाठी सत्कार मेळावा आयोजित करायचा. सत्कार मेळावा आयोजित केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवायचं. विद्यार्थ्यांना बोलवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तीनही जे मंत्री आहेत म्हणजे कोण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही त्या ठिकाणी बोलवायचं आणि आपल्याबद्दलच्या जे काही समस्या असेल त्या समस्या त्या कार्यक्रमात बोलायच्या, असं त्यांचं नियोजन आहे. मग ह्या नियोजनाला वेळ लागेल. मग विद्यार्थी खरंच येतील का? कारण सत्कार आहे, कार्यक्रम तर आपलं म्हणजे 5 महिने वाढ झाली आहे, मग ते विद्यार्थी येतील का? तर विद्यार्थ्यांचं काय आहे, स्वतःवर ज्या वेळेला येते त्यावेळेला विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी उपस्थित होत नाही आणि त्याचमुळे आपली नाचक्की होणार आहे हे या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून नेतृत्व कोणतेही असेल, बालाजी चाकूरकर साहेब असेल, चक्का जामच्या संदर्भात त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद मुंबई क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार क्लबमध्ये घेतलेली आहे. त्या पत्रकार परिषदेच्या याच्यातून सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे, इशारा सुद्धा दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी की चक्का जाम आम्ही पूर्ण नागपूर करू आणि पुढचं तुमच्या घराला घेराव सुद्धा घालू. आणि तुकाराम बाबा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जर विद्यार्थी साथ देत असाल, तुम्ही जर मेळाव्याला येत असेल तर मेळावा घेणं बरं राहील, अन्यथा तुम्ही जर येणार नसेल तर तुमच्या या कार्यक्रमाला काही अर्थ राहणार नाही आणि नेतृत्वालाही माझा अर्थ राहणार नाही. कारण तुम्हाला जर गरज नसेल तर, कारण मी तो कार्यक्रम घेऊन काय करू, अशी सुद्धा त्यांची मत आहे, त्यांचं मत आहे. मग यावर तुम्हाला काय वाटते, तुमचं मत काय असणार आहे या दोन्ही नेतृत्वाबद्दल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.